वारंवार निदर्शनं आणि निर्देश देऊनही जर कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नसेल तर मग लोकांच्याच हातामध्ये कायदा द्या आणि त्यांना जे काही करायचे ते करू द्या। बेकायदेशीर फेरीवाल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलंच फटकारलंय। पोलीस चौकीजवळच जर अवैध फेरीवाले पथाऱ्या टाकत असतील तर मग पोलिसांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल सुद्धा कोर्टाने विचारला। याविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, आपण बघतोय की जिथे जावं तिथे फेरीवाले आपल्याला बघायला मिळतात। सर्वसामान्यांना चालायला सुद्धा रस्ता मोकळा नसतो आणि याच मुद्द्यावरून आता कोर्टाने फटकारलाय। यामिनी नक्कीच संपूर्ण मुंबईत फेरीवाले आणि बेकायदेशीर जे फेरीवाले आहेत त्यांचा खरंच खूप मोठा त्रास आणि गंभीर समस्या आहे। या संदर्भात हायकोर्टाने वारंवार पालिका प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत। हायकोर्टाच्या सूचना किंवा आदेश आले की पालिका तात्पुरती कारवाई करते आणि आम्ही कारवाई केली आहे तसे फोटो दाखवते की पदपथ फेरीवाला मुक्त झालेत। परंतु या कारवाईच्या काही तासांनंतर तेच फेरीवाले पुन्हा त्याच ठिकाणी येतात। त्यामुळे जर अशी वारंवार कारवाई करून त्याचा उपयोग होत नसेल तर या कायद्याचा आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा काय उपयोग आहे, असा संतप्त सवाल हायकोर्टाने उपस्थित केलाय। मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या याचिका हायकोर्टात दाखल आहेत। कांदिवली आणि बोरिवलीच्या परिसरात तर भयानक परिस्थिती आहे, हे हायकोर्टाच्या निदर्शनास आलंय। इतकंच काय, हायकोर्टाच्या समोरच्या फुटपाथवर सुद्धा बेकायदेशीर फेरीवाल्यांचं प्रस्थान आहे आणि त्याची बऱ्याचदा प्रचिती आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात पुढच्या काही दिवसात कठोर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने जारी केले। अगदी अमेय, नेमकी काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।